सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली जनता विद्यालयास इगतपुरी आगाराची बस उपलब्ध। बेलू आगासकींच्या पालक विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त। रोजची होणारी पायपीट आणि शैक्षणिक नुकसान टळणार। सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली येथे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय आहे। या विद्यालयात परिसरातील गावखेड्यातून शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। मात्र बस अभावी त्यांची कधी पायपीट तर कधी शैक्षणिक नुकसानही होत होते। त्या संदर्भात शालेय प्रशासन, काही पालक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगाराकडे बस उपलब्ध होण्याबाबत पाठपुरावा केला होता। त्याला यश मिळाले आहे। दिनांक 25 जून 2024 रोजी पांडुर्ली विद्यालयास इगतपुरीचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड तसेच श्री नाठे यांच्या सहकार्याने बगुर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक हिरामन खोलमकर यांच्या प्रयत्नातून व विद्यालयाचे मुख्याध्यापक PR फटांगळे, उपशिक्षक DG हागवणे, प्रवीण पाळदे यांच्या पाठपुराव्याने इगतपुरी डेपोने या विद्यालयास बस उपलब्ध करून दिली। त्यामुळे बेलू व आगासखिंडी या गावच्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची गैरसोय दूर झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे। विद्यार्थ्यांना बस उपलब्ध झाल्याने शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी आनंद तसेच समाधान व्यक्त केले। तसेच सदर बस सेवेचा शुभारंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक फटांगळे यांनी पूजन करून तसेच श्रीफळ वाढवून केला। तसेच मुख्याध्यापक व ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाट यांनी चालक विजय निसाळ आणि वाहक दशरथ जोशी यांना शाल देऊन त्यांचा सन्मान केला। या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अलका आहिरे, श्रीमती जाधव RP, श्रीमती निकवाडे, श्री पानपाटील, श्री जाधव, वरिष्ठ लिपिक गणेश लबडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, पांडुर्ली, सिन्नर।